वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। आज 18 सप्टेंबर पौर्णिमा। आता हा महिना निम्मा संपत आला। आपल्याला जवळजवळ आपण 15 दिवस सुट्टी झाल्यासारखं वाटते, पण गौरी गणपतीच्या सगळ्यांना छान उत्सव पार पाडता आला असेल। कालच अनंत चतुर्दशी झाली। सगळ्यांनी प्रेमाने आणि थोडंसं दुःखभराने गणरायाला निरोप दिलेला आहे, विसर्जन केलेलं आहे। आता आपण त्याला मागणं मागूया की आम्हाला आता इथून पुढं आपला जो उरलेला भाग आहे हा सुखकर सुखरूप आणि कुठलंही अडचणी न येता पार पडू देत। सगळ्यांना आजच्या शुभेच्छा देते। आपले 22 हरिपाठाचे अभंग झालेले होते। आज 23वा घ्यायचा आहे, पण आता जरा मी उलट करते की आपण आधी भागवताचा भाग घेऊया, कारण ते कॉम्प्युटरचं थोडंसं चालू झालेलं आहे आणि त्याच्यावर ते पुस्तक असल्यामुळं थोडासा वेळ आपण त्यात घालवूया। आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की ब्रह्मदेवानी हे केलेली आहे परीक्षा पाहिली म्हणूया, किंवा त्याच्या मनात आलं की आता आपण पाहूया या भगवंताचं काय सामर्थ्य आहे ते। आणि म्हणून सगळे जे बाळ गोपाळ तिथे वनामध्ये आलेले असतात, जेवायला बसलेले असतात, छान हात जोडून गोलाकार करून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर श्रीकृष्णसुद्धा सगळ्यांच्या मध्ये अगदी आनंदात बासरी वगैरे आपल्या कमरेला खोचून सगळं छान जेवण करत होते। आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाला असं वाटलंय की आपण आता यांची परीक्षा पाहू। आणि ब्रह्मदेवानी सगळी जी वासरं गुरं गाई वनामध्ये चरत होत्या तर त्यांना लांब नेलं। बरं, फक्त गाईंनाच लांब नेलं का? हो नाही। श्रीकृष्णांनी पाहिलं की अरे आत्ता तर इथं वासरं सगळी चरत होती आणि काय झालं तर काय झालं म्हणून त्यांनी त्याचं लहान करता येतं। त्या गाई बघायला स्वतः गोपाळकृष्ण गेलेले आणि ते म्हणतात तुम्ही काही मित्रांनो जेवण थांबवू नका, मी वासरांना घेऊन येतो। आता त्याला वाटतं इथेच कुठेतरी लांब गेली असतील, त्यांना रस्ता सापडत नसेल आणि म्हणून ते गेले, घेऊन आले नाही। तिथे पाहतात तर कुठेच वासरं नाही आहे। मग आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ब्रह्मदेवांनी अगोदरच आकाशातून सगळं म्हणजे आधीच येऊन आकाशात राहिले होते आणि हे लीलेनंच मनुष्य बालक झालेल्या भगवंताच्या अजून काही महिमा पाहावा आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या वासरांना परत नेलं। आता परत आले भगवंत, परत आले की आता बाळांना सांगूया, बालकांना आपल्या मित्रांना सांगूया की हे सापडत नाही आहेत। तेवढ्यात ते गोपाळ सगळे गायब झाले। सगळ्या गोपालकांना, त्या बालांना सुद्धा ब्रह्मदेवांनी अदृश्य केलं। आणि मग म्हणून त्यांनी
आता स्वतः भगवंत सगळी निर्मिती करणारे सगळे हे आहेत. त्यांनी काय केलं, आपल्या सामर्थ्याने जेवढे गोप बालक ज्या ज्या वेशामध्ये होते, जसे होते, जेवढी वासरं होती, ज्याच्या घरची जेवढी होती, ती सगळी नवीन निर्माण केलेली आहेत, सगळी माया निर्माण केली. आणि पुन्हा सगळ्यांना घेऊन ते संध्याकाळी परत आले. आल्यानंतर वासरं जशी पूर्वीच्या ठिकाणी जिथं जी बांधली जायची तशीच प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये बांधली गेली. गाया ज्या हंबरत होत्या त्या सगळ्या जशाच्या तशा. सगळ्या गोपिकांना आनंद झालेला आहे. संध्याकाळी आपली वासरं आणि हे परत आलेली आहेत. कुणाला एक क्षणभर कणभरसुद्धा शंका आली नाही की ही काही भगवंताची माया आहे. ते भगवंत त्याला ओळखतच नव्हते अजून. असं एक वर्षभराचा भाग गेलेला आहे. रोज गोपाळकृष्णांनी तेच करावं, घेऊन जावं, परत आणावं. सगळी वासरं सगळे हे त्याच्याबरोबर जसे गोपिका खेळायचे, गोप सगळे तसे खेळायचे, सगळं नियमित चालू झालेलं. आता ब्रह्मदेवाला 1 वर्षानंतर मनात आलं की आता काय करावं बरं. आता आपण बघूया तर खरं हे कुठं आहेत, काय आहेत. म्हणून ते येतात वर्षभराने, तिथे पाहतात अदृश्य रूपात. तर त्यांना आश्चर्यच वाटतं की अरेच्छा, हे तर म्हणे जैसे ते सगळं जैसेच्या जसंच्या तसं आहे. आणि मग आपण तर यांना नेलं होतं. म्हणून ते पुन्हा आपल्या ठिकाणी जाऊन बघतात तर तिथली गोप बालकन सगळे वासरं वगैरे सगळी जशीच्या तशी आहेत. मग आता काय करायचं. मग त्यावेळेला त्यांनी भगवंताला शरण गेले आणि म्हणाले की माझ्या हातून मला क्षमा करा, मी तुमची परीक्षा घ्यायला गेलो, पण तुम्ही पूर्ण परात्पर असे भगवंत आहात आणि मी तुम्हाला तुमची अशी परीक्षा घ्यायला नको होतं. कारण मला असं वाटत होतं की मी सगळं ही सृष्टी निर्माण करतो, या सृष्टीवर माझा सगळा हे आहे. आणि असं मला वाटल्यामुळं मी ही तुमची परीक्षा पाहिलेली आहे. पण या श्रीकृष्णाच्या सगळ्या पाहिलेल्या महिमाचं वारंवार मग आता ते स्मरण करतात, त्यांच्या चरणावर लोटांगण घालतात आणि पुन्हा पुन्हा उठून लोटांगण घालतायत. खूप वेळ भगवंताच्या चरणावरच पडून राहिलेले आहेत. आणि नंतर भगवंतांनी त्याला उठवलेलं आहे आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू हे केले, पुसून टाकले. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि ब्रह्मदेवाच्या डोळ्यातले अश्रू त्यांनी पुसून टाकले. तर आता ब्रह्मदेव पुन्हा त्याची भगवंताची स्तुती करतात. काय करतात, म्हणतात, प्रभो, केवळ आपणच स्तुती करण्यास योग्य आहात. आपलं हे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल आहे. आता सगळी स्तुती, जसं आपण कसं एखाद्याची खोडी काढतात लहान मुलं आणि नंतर त्याच्या आईबाबांना जाऊन सांगतात, नाही हो तुमचा मुलगा खूप चांगला आहे, किंवा त्याची स्तुती करतात, अरे तुझ्यासारखा मला मित्र कोणी मिळणार नाही. आता त्याचं इतकं वर्णन केलेलं आहे की ते वर्णनसुद्धा लोभच आहे. आणि आत्ताच आपण गणरायाचं सगळं वर्णन पाहिलेलं होतं. खरं म्हणजे 7-8 दिवस आपण रोज गणेशाच्या सुद्धा छान कथा ऐकल्या असत्या तर झालं असतं. पण जाऊ द्या, त्या सगळ्या व्यापातून ते काही आपल्याला शक्य नव्हतं आणि म्हणून झालं, ते सुट्टी घेतली, काही हरकत नाही. तर ते वर्णन छान करतात की तू पावसाळ्यातील तुमचं शरीर जे आहे ते मेघाप्रमाणे श्यामल आहे आणि विजेप्रमाणे झगमग म्हणणारा पितांबर तुम्हाला शोभून दिसतो आहे. तुमच्या कानामध्ये गुंजांची कर्णभूषणं आणि मोरपंखाचा मुकुट, यामुळं आपलं मुख सुंदर दिसत आहे. वक्षस्थळावर वनमाळा शोभत आहेत आणि हातामध्ये घास, बगलेत वेताची काठी, शिंग, कमरेला खोचलेली बासरी, सगळं सुरेख दिसत आहे. आणि गोपाल बालक असणारे आपले चरण सुकुमार आहेत. तेव्हा मी आपल्याला नमस्कार करतो. आणि पुन्हा तो म्हणतो की हे देवा, भक्तांच्या इच्छेनुसार तुम्ही हे शरीर धारण केले आहे आणि तुमचं हे स्वरूप मला अनुगृहीत करण्यासाठीच आपण प्रगट केलं आहे. हे काही पांचभौतिक नाही आहे, हे अनादी अनंत असंच आहे ना. हे जरी आत्ता घेतलेलं असलं मनुष्याचं रूप, तरीसुद्धा तुमचा महिमा कोणीही जाणू शकत नाही. मग साक्षात आत्मानंदानुभव स्वरूप अशा आपला महिमा कोणी चित्त एकाग्र करून सुद्धा जाणू शकणार नाही. इतकी छान केलेली आहेस. बघूया आपण थोडंसं.
ज्ञाने प्रयासं मुदपास्य नमन्त एव जीवन्ति सन्मुखरितां भवदीयवार्तां स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवाङ्मनोभिर्ये प्रायशो जितजितोऽप्यसि तैस्त्रिलोक्यम्. आणि पुढं म्हणतायत श्रेयस्तु श्रुतिं भक्तिमुदस्यते विभो क्लिश्यन्ति ये केवलबोधलब्धये तेषामसौ क्लेशल एव शिष्यते नान्यद् यथा स्थूलतुषावघातीनाम. आता ते म्हणतात की प्रभो, लोक ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न न करता केवळ आपल्याच ठिकाणी राहून संतांनी वर्णिलेल्या आपल्या कथांचं शरीरानं, वाणीनं, मनानं विनम्रपणे सेवन करतात, किंबहुना तेच आपलं जीवन मानतात. त्यांनी त्रैलोक्यात अजिंक्य अशा आपल्याला बहुधा जिंकल्यासारखंच असतं. आणि हे भगवंता, कल्याणाचा उगम असणारी आपली भक्ती सोडून जे लोक केवळ ज्ञानप्राप्तीसाठी श्रम करतात त्यांना फक्त क्लेशच हाती येतात, अन्य काही नाही. जसं भुसा कुटणाऱ्याला फक्त श्रमच होतात, त्याच्यातून काहीच पीठ वगैरे काही मिळत नाही, तसं तांदूळ वगैरे मिळत नाहीत. तसं अच्युता अनंता या लोकी पूर्वीसुद्धा पुष्कळ योगी होऊन गेले, तेव्हा आपली सर्व कर्मे आपल्याला समर्पित केली, तेव्हा त्या कर्मांनी आणि आपल्या कथाश्रवणांनी त्यांना आपली भक्ती प्राप्त झाली. या भक्तीनंच आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन त्यांनी सहजपणे आपल्या परमपदाची प्राप्ती करून घेतली. अरे अनंता, आपल्या निर्गुण स्वरूपाचा महिमा शुद्ध अंतःकरण असलेलेच जाणू शकतात. विशेष आकाराचा आणि रूपाचा त्याग करून आत्माकार अंतःकरण झाल्यावर स्वयंप्रकाश रूपानं तो जाणता येतो. एरवी नाही, म्हणजे तुम्हाला जाणण्यासाठी आमचं अंतःकरण तुमच्याशी जोडलं गेलं असलं पाहिजे, अशी खूप स्तुती केली. आणि म्हणून सगळ्याच माणसांबद्दल ते म्हणतात की जो मनुष्य अतिशय उत्सुकतेनं आपल्या कृपेची वाट पाहत प्रारब्धानुसार प्राप्त होईल ते सुख किंवा दुःख भोगतो, कायावाच्या मनाने स्वतःला आपल्याला समर्पित करतो आणि जीवन व्यतीत करतो, तो मोक्षपदाचा अधिकारी होतो. म्हणजे मोक्ष कुणाला मिळतो हे आता सांगतायत. आणि ब्रह्मदेवाला स्वतःचा कमीपणा आता कळला आहे. तो म्हणतो, प्रभो, माझा नीचपणा तर पहा. आपण अनंत आदिपुरुष परमात्मा आहात. मोठमोठे मायावीसुद्धा आपल्या मायेच्या चक्रामध्ये आहेत. आणि असूनही मी आपल्यावर माझी माया पसरून माझा ऐश्वर्य दाखवण्याची इच्छा प्रदर्शित केली. आणि मी आपल्यासमोर केवढा आहे तुमच्या पुढे, तर अग्नीपुढे, अग्नीसमोर ठिणगीची काय कथा किंवा काय गणती, असं ते म्हणतायत. आणि मग ब्रह्मदेवाला आता स्वतःचा कमीपणा लक्षात आलेला आहे. आपण भगवंतापेक्षा काहीच नाही हे त्यांनी लक्षात आणलेलं आहे. आणि म्हणून ते आता म्हणतात की मला क्षमा करा, मला माफ करा. आणि असं करून त्यांनी खूप अजून म्हणजे जवळजवळ 1-2 अध्याय फक्त त्यांच्या स्तुतीचेच झालेले आहेत, स्तुतीचे. तर आता आपण मग भगवंतांनी त्यांना क्षमा केली म्हणा, किंवा बराच मोठा आहे. मग ते श्रीकृष्णाला पाहताच त्याचे सगळे जे बंधू वगैरे आहेत ते सगळे त्याला आनंदित होतात. आणि हसत भगवंतांनी मुलांबरोबर जेवण केलेलं आहे. कारण मूळ जे आहेत गोप ते तिकडे त्यांनी नेले असले तरी इथं सगळा त्यांचा मायेमुळं ते पुन्हा नवीन सगळं निर्माण केलेलं होतं. आणि म्हणून शेवटी शुक म्हणतात की जगातले सगळे प्राणी आत्म्यावरच सर्वाधिक प्रेम करतात. पुत्र, धन इत्यादींवर जे प्रेम असतं ते त्या वस्तू आत्म्याला प्रिय वाटतात. म्हणून राजेंद्रा, सर्व प्राण्यांचे आपल्या आत्म्यावर जितकं प्रेम असतं तितकं आपलं म्हणणाऱ्या पुत्र, धन, घरं इत्यादींवर असत नाही. म्हणजे ते असायला नको. ज्याला मोक्ष मिळायचे तो फक्त आपले पुत्र वगैरे आहेत त्यांचा नियमित जो व्यवहार आहे तो करत राहतात. पण देहालाच जे आत्मा मानतात, आपल्या मुलांनाच जे आत्मा मानतात, घर म्हणजेच माझं सर्वस्व मानतात, त्यांना काही या जन्मात म्हणजे त्यांना काही मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हणतात की आत्म्यावर प्रेम करायला पाहिजे.
त्यासाठी सगळं चराचरसुद्धा, चराचर जगावर सुद्धा प्रेम करतात. म्हणजे ज्याला सर्वत्र आत्मा भरून राहिलेलं सगळं गीतेचं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी पुन्हा शुक महाराज सांगतायत परीक्षिताला आणि म्हणतात की जे लोक श्रीकृष्णाचं खरं स्वरूप जाणतात त्यांच्या दृष्टीनं या जगामध्ये जे चराचर पदार्थ आहेत ते सगळे श्रीकृष्ण स्वरूपच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नाही हे त्यांना समजतं आणि सर्व वस्तू आपल्या कारणातच राहत असतात. त्या कारणाचं सुद्धा परमकारण भगवान श्रीकृष्ण आहेत. आता कारण म्हणजे बघा, आपण नेहमी पाहतो की माती हे कारण असतं आणि त्याच्यापासून घट बनवला जातो. घटाचं मूळ कारण आहे माती, पण या सगळ्या सृष्टीचं मूळ कारण कोण आहे हो? तर भगवंत आहेत. आणि म्हणून श्रीकृष्णापेक्षा दुसरं मूळ कारण किंवा दुसरी वस्तू, वस्तू हा शब्दच आपण व्यवहारात अतिशय चुकीचा वापरत असतो. कसा की वस्तू म्हणजे आपण सगळ्या घरातल्या भांड्यांना, वस्तूंना, सगळ्याला वस्तू म्हणतो. आणायच्या काय काय वस्तू आहेत बाजारातनं ते सगळ्याला वस्तू म्हणतो, पण खऱ्या त्या सगळ्या अवस्तू आहेत. शंकराचार्यसुद्धा म्हणतात की अवस्तू का त्याला म्हणायचं, तर या सगळ्या नश्वर आहेत आणि ह्या जगात एकच फक्त वस्तू, वस्तू म्हणजे जिला चिरंतन वास्तव्य आहे, चिरंतन अस्तित्व आहे, ती म्हणजे भगवंत, परब्रह्म, परमात्मा, प्राण, आत्मा. प्राणसुद्धा नाही, आत्माच म्हणायचं, कारण प्राण पुन्हा पंचप्राण वगैरे म्हणजे ते वायूचेच विकार असतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी बालगोपालांबरोबर केलेला सगळा वनविहार, आत्तापर्यंतचे सगळे पराक्रम, अघासुराचा वध किंवा हिरवळीवरचं जेवण आणि वासराणे गोपाळांचं अलौकिक सगळं निर्मिती जी केलेली आहे ती ब्रह्मदेवांनी केलेली ही श्रेष्ठ स्तुती जो मनुष्य ऐकतो, खूप मोठी स्तुती आहे पण शेवटी मी आता थोडक्यात घेतलेलं आहे, तर जो ती ऐकतो आणि कथन करतो त्याला सगळ्या पुरुषार्थाची प्राप्ती होते. कारण काय की आपण कितीही वर्णन केलं तरी ते भगवंताचं वर्णन पूर्ण सर्वार्थानं होऊ शकणार नाही. मग सदा प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी वर्णन करूनसुद्धा, स्तुती करूनसुद्धा ती जर अपुरी पडते तर तुम्ही आम्ही काय हो म्हणणार. भगवंता तू म्हणजे आपण कालच्या गणपतीच्या प्रार्थनेसारखे म्हणत होतो की नाही, सुख करता दुःख हरता, असं एवढंच आपल्याला मानलं जातं. पण अथर्वशीर्षात सांगितलेलं आहे की त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. ते जे भगवंताला म्हणजेच गणेशाला किंवा कुठल्याही भगवंताला जो मुख्य भगवंत आहे, हे सगळे आत्मरूपच आहेत. आपण देव जरी त्यांना सगुण रूपात मानत असलो, पाहत असलो, 10 दिवस आपण त्या गणेशाची पूजा करतो आणि काल विसर्जन करून टाकतो, पण म्हणून ते पाण्यात मिसळलेली माती ही केवळ आपला एक उपचार म्हणून असते. पण परमात्म तत्व हे चिरंतन आहे आणि हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण कुठेतरी आपली प्रगतीपथावर गेलो असं होईल. म्हणून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कुमार अवस्थेला अनुरूप असे सगळे लंपंडाव खेळले, सेतुबंधन केलं, वानरांप्रमाणे उड्या मारल्या, असे अनेक खेळ केले आणि व्रजामध्येच सगळी त्यांची कुमारावस्था ही संपलेली आहे. असा हा ब्रह्मदेवाचा मोह या नावाचाच एक अध्याय होता आणि तो आपण पाहिला. आता उद्याच्याला आपण धेनुकासुराचा उद्धार आणि गोपाळांचा सगळ्यांना आवडणारा असा कालियाच्या विषापासून सुटका. तर कालिया मर्दन, खरं मर्दन केलंच नाही त्यांनी, आपण कालिया मर्दन म्हणतो, पण त्या कालियाला त्यांनी दूर सुरक्षित पाठवून दिलेलं आहे. तर ते आपण उद्या बघणार आहोत. आता 23वा अभंग पाहणार आहोत. एकदम आता विसरला असाल सगळं, 22व्याची थोडीशी हे घेऊया. नित्यनेम नामी तो ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नारायण हरी नारायण हरी, मुक्ती भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या, हरिविणे जन्म नरकचे पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. हा 22वा अभंग होता की या भगवंताच्या नामाचं नित्य स्मरण करणारा जो मनुष्य असतो ना, तो
तो प्राणी दुर्लभ म्हटलेलं होतं. आता काय म्हणतात बघूया आपण. आता सगळं तत्त्वज्ञान सांगितले बघा. आता 23 पासून 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती, अजपाजपणे उलट प्राणाचा, येथेही नामाचा निर्धार असे, ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. आता बघा याच्यामध्ये अजपाजपाचा एक उल्लेख केलेला आहे आणि मुख्य म्हणजे 7 5 3 दशकांचा मेळा. श्रीहरीचं स्वरूप कसं आहे, एकाच तत्वामध्ये सृष्टीतील 25 तत्व त्यात सामावलेली आहेत. 7 5 आणि 3 ही आता आपण समजून घ्यायची आहेत. तर निरनिराळ्या शास्त्रांनी, मुख्य म्हणजे सांख्यशास्त्राचा जास्त जसा गीतेत उल्लेख आहे, तसं सांख्यांनीही संख्यात्मक तत्व सांगितलेली आहेत. 25 तत्व सांगितलेली होती त्यांनी एकूण. आणि म्हणून 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तर हा काय आहे, 1 ते 25 तत्वांपैकी त्यातली तत्व खरी किती आहेत. मेळा आहे, त्यांचा समूह आहे, पण ते ठरवणं कठीण आहे. आणि नामाचं तसं नाही आहे. नाम कसं आहे, तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. अहो, नाम हे सगळ्यामध्येच, मार्ग म्हणजे साधन मार्ग. आता बघा, कोणी पूजा करून करतो, कोणी यज्ञ करून करतो, कोणी तप करून करतो. साधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कालच बघा साधन प्रतिष्ठा निरूपण संपवलेलं आहे मी. जर कोणी ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल की सगळ्यात सोपं साधन कुठलं आहे, हे नामसाधन आहे. तेच सगळे संत आपल्याला सोपं सांगतात की बाकी काही करू नका. त्याच्यासाठी कुठलं उपचार लागत नाही, कुठलं साहित्य लागत नाही, काहीही गोळा करावं लागत नाही. एक आपल्या मुखामध्ये, जिव्हेवर फक्त सतत नाम घेणं हे सगळ्यात सोपं आहे. आणि म्हणून नाम हे साधन सगळ्यात सोपं आहे. येथे काही कष्ट न लगती. पडतायत का हो कष्ट? समजा तुम्हाला जिभेनं नाही बोलता आलं, मोठ्यांदा नाही बोलता आलं, 10 माणसं बसले. खरं म्हणजे समर्थ सांगतात की तुम्ही मोठ्यांदाच उच्चार करायला पाहिजे. म्हणजे ज्या लोकांमध्ये असाल, ज्या समुदायामध्ये असाल, त्या सगळ्यांच्या कानावर ते पडेल आणि सगळ्यांना प्रेरणा होईल. तसं इथं म्हणतायत. पण समजा आपल्याला कधी कधी संकोच वाटतो की नको बाबा, त्यांची काही वेगळी चर्चा चालली, कोणी टी व्ही पाहत असतील, कोणी काय कथा करत असतील, तर त्यांच्यामध्ये आपल्या नामाची मध्ये हे नको. मग वैयक्तिक आपण म्हणायला काहीच अडचण नाही आहे. म्हणून तो कसा करायचा आहे जप, अजपा जप. अजपा म्हणजे जो जपला जात नाही, मोजायचा नाही आहे, अव्याहत. आपण दिवसभरात किती 21,000 किती श्वास घेतो, ते मोजतो का हो की आता माझे 10,000 श्वास झाले? नाही. म्हणून भगवंत सांगतायत की अजपा जपणे उलट प्राणाचा. तर आपला दृढनिश्चय इतका पाहिजे की अजपा जप करायचा, म्हणजे सुषुम्ना मार्गानं प्राणवर चढवायचा. यातही नाम जपच आहे, म्हणजे तो जेव्हा प्राण हळूहळू वर जातो तो. आणि ज्ञानदेव म्हणतात की नामा वाचून जगणं हे व्यर्थच आहे. रामकृष्ण जपाचाच मार्ग अनुसरलेला आहे. येथेही नामाचा निर्धार असे. श्वास, प्रत्येक श्वासाबरोबर जप करणं, म्हणजे आपला रिकामा श्वास, म्हणून रिकामा राहू नये. एक क्षण सांगितलेलं होतं ना, एक क्षणसुद्धा आपण रिकामं राहायचं नाही. त्याला अजपाजप म्हटलेलं आहे. अजूनही आपण त्याची डिटेल बघूयात. आणि ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ. अहो, आपलं जीवनच किंवा जिणं हे नामाशिवाय व्यर्थ आहे. तुम्ही म्हणाल सकाळपासून मी एवढी कामं केली, इतकं फिरून आले, इतक्या देवाला जाऊन आले, इतके पदार्थ बनवले. आता त्या गौरी गणपतीच्या वेळेला सगळ्यांनी मोदक सगळ्या प्रकारचे, हल्ली तर काय चॉकलेटचे मोदक, पान मसाल्याचे मोदक, पण आपले जे पारंपरिक गुळ खोबऱ्याचे मोदक असतात, उकडीचे असतात, तळलेले असतात, त्याच्यात कुणाकुणाच्या आकारांमध्ये काही भिन्नता असेल, पण हे सगळं करतो.
पण ते करताना सुद्धा जर आपण नाम घेतलं आणि खाताना सुद्धा नाम घेतलं. आता उद्या मी म्हणलं ना की आत्ता एक जो 89वा श्लोक चाललेला आहे, जनी भोजनी नाम वाचे वसुदे वसावे, हरी कीर्तनी अन्न सेवित जावे. मला त्या 2 ओळी इतक्या आवडलेल्या आहेत की सतत आपण जेवताना सुद्धा नाव घ्यायचे. म्हणून तो श्लोक आल्यापासून मी आता कालपासून ठरवलं, तुम्ही सुद्धा ठरवू शकता. आणि त्या निमित्तानं घरातले लोक शांतपणे जेवण करतील, नाही तर नको ती बडबड चालू असते. पण बाकीच्यांना जर आपल्यामुळं हे होत असेल तर आता आम्ही दोघंच असतो, त्यामुळं ठीक आहे, समोर सगळं आणून ठेवायचे, वाढायचे ज्याला जे पाहिजे ते. पण ते वाढताना, करताना, आपण जेवताना फक्त भगवंताचं नाव घ्यायचं. वेगळा वेळ द्यायची सुद्धा गरज नाही. तसंच इथं सांगतायत की येथेही नामाचा निर्धार असे, ज्ञानदेवा जिणे नामे विणे व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. आणि हा पंथ जो आहे हा रामकृष्णांचाच आहे. तोच पंथ किंवा तोच मार्ग आम्ही अनुसरला पाहिजे असं म्हणतायत. तर आपण बघूया. सात पाच तीन दशकांचा मेळा, हे जे आपल्याला पाहायचे ते या अभंगात ज्ञानदेव महाराजांनी नामाची सर्व मार्गापेक्षा वरिष्ठता सांगितलेली किंवा श्रेष्ठता सांगितलेली. आणि नाम हे सगळ्याच तत्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. शास्त्रामध्ये तत्वविकार येतो. कोणी 7 तत्व मानतात, कोणी 5 मानतात, कोणी 3 मानतात, कोणी 10 तत्व मानतात, किंवा या सगळ्यांची बेरीज 25 तत्वे आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, 5 वायू, मन बुद्धी अहंकार, ही किंवा प्रकृती पुरुष, ही सगळी आहेत. ही तत्व 25 आहेत. म्हणून पंचप्राण, मन बुद्धी मिळून 7 होतात. म्हणजे 7 कुणाची होतात तर फक्त पंचप्राण, मन आणि बुद्धी ही झाले 7. पुढे 7 5 म्हणजे फक्त पंचमहाभूते. प्रत्येकानं वेगळी सांगितली तत्व. आणि सत्व आणि रजतम म्हणून 3. 7 5 3 म्हणजे 3 त्रिगुण, सत्व रजतम. आणि पुन्हा 7 5 3 दशकांचा मेळा. आता दशक म्हणजे काय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशी मिळून 10. म्हणजे प्रत्येकाने जरी वेगळी, कुणी म्हणते 5 आहेत, कुणी म्हणते 7 आहेत, कुणी म्हणतात 3 आहेत, आणि कोणी म्हणतात 25 आहेत. तर ही सगळी मिळून किती तत्व होतात, 25 तत्व. आणि हा 25 तत्वांचा सगळा प्रपंच आहे. आता वास्तविक ही तत्व सगळी ब्रह्मदेवानी किंवा परब्रह्मानी ब्रह्मदेवाला सांगितलं किंवा मायेनं निर्माण केलेली आहेत. त्यांच्या मनात आलं की मी एकटाच आहे, आता मी बहु व्हावं, आणि म्हणून ही माया, त्यांनी मायेला निर्माण केलेलं आहे आणि मायेनं सगळं हे निर्माण केलेलं आहे. त्यामुळं परब्रह्म परमात्म्याला फक्त तत्व म्हणायचे, बाकी ही तत्व सगळी तशी नाशवंतच आहेत. म्हणून असं म्हटले बघा त्याच्याबद्दल की वदंती तव वदंती तत्त्वविदहा. तत्त्वविदहा म्हणजे तत्व जाणणारे. तत्वम यद ज्ञानम अद्वयम. कुठलं ज्ञान आहे, परमात्म्याचं ज्ञान हे अद्वय आहे, तिथं दुसरी गोष्टच नाही आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. मग त्याला कोणी ब्रह्म म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, कोणी भगवान म्हणतात. पण हे एकमेव तत्व आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि भागवतकारांनी ह्याच तत्वाबद्दल सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथसुद्धा एका अभंगात सांगतात, एकतत्व हरी असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्री बोली येले. असं जरी आहे तरी जगात प्रत्यक्ष प्रतीत होणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू पाहून त्याचं मूळ कारण काय आहे, मी आत्ता म्हणलं तसं आपल्याला ज्या दृश्य वस्तू दिसतात त्या आपण खऱ्या मानतो, पण त्याचं मूळ कारण काय आहे तर ते म्हणजे हे परमात्म तत्व आहे. आणि प्रत्येकानं आपल्या बुद्धीनुसार अनेक तत्व मानली जरी असली तरी खरं हे परमात्म तत्वाचं ज्ञान होणं आपल्याला आवश्यक आहे. ज्याचे निमते जैसे ज्ञान, तो तैसे करी तत्व व्याख्यान. ज्याला जसं, ज्याची बुद्धी जेवढी आहे ना त्याच्यानुसार तो तत्वांचं व्याख्यान करतं. आणि मतामध्ये अशी विविधता का आली याचं कारणसुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे.
अघटित घडवी माझी माया, अघटित घडवी माझी माया, ते माया धरो निहाते, ऋषीश्वर निजमते, जो जो जे जे बोलेल जेथे, ते ते तेथे घडे सत्य. केवळ ज्याला ज्याला जे जिथं दिसेल तो तेवढ्याला ते तत्व मानत आलेलं आहे. आता आपल्याला मला सांगा, अंधारामध्ये दोरीवर सापाचा आरोप केला जातो किंवा आपल्याला साप दिसतो, मग तो हिरवा आहे, काळा आहे, लालसर आहे, ज्याला जसा भ्रम होईल तसा तो अंधारात सांगणार, अहो हिरवागार साप मला दिसला, ती दोरीच हिरव्या रंगाची असेल. अहो एखादा म्हणेल मला काळा कुट्ट दिसला, कारण ती दोरी काळ्या रंगाची असेल. कोणी म्हणेल लाल रंगाचा दिसला, ती दोरी लाल रंगाची असेल, आणि त्याप्रमाणे तो साप खरा वाटणार. तसं आत्मतत्व खरे एकच आहे, अज आहे, निर्गुण आहे, पण मायेच्या याने त्याला आपण सगळा हा साज शृंगार चढवत असतो. आणि जगामध्ये अंतर्भूत असलेली ही सगळी तत्त्व आत्ता सांगितलं तसं मूळ 2 तत्व आहेत, प्रकृती आणि पुरुष, किंवा अजून महत म्हणून म्हटलेलं आहे. महत किंवा अहम, मन, बुद्धी, चित्त, त्रिगुण, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 5 तन्मात्रा आहेत. तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म भाग. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याचं सूक्ष्म अंश त्याला तन्मात्रा म्हटलेलं आहे. कारण शब्द हा श्रोत्राचा म्हणजे आकाशाचा गुण आहे. मग आपल्या कर्णेंद्रियामध्ये, श्रोत्रेंद्रियामध्ये पोकळी असते, म्हणून त्याच्यातून आपल्याला शब्द ऐकू येतो. आकाशामध्ये वीज कडाडते, त्याचा अर्थ आपल्याला आवाज येतो. तसं शब्द, स्पर्श, या त्वगिंद्रियाला सगळा स्पर्श समजतो. डोळ्यांना सगळं रूप दिसतंय. प्रत्येकाच्या गणपतीचं रूप वेगळं होतं की नाही. आता आमच्या इथंच ते 2-3 विद्यार्थी छोटे मुलं आली होती आणि म्हणे आपण लालबागचाच गणपती आणायचा. तिथं पाहिल्या त्यांना तोच आवडला. आता मी म्हणलं अरे सगळी बघून तर घ्या खरं अगून, किती सुंदर सुंदर उपडी असतात त्यांची. बरं पाहिलं तरी त्यांची ते पक्के मताशी होते, आम्हाला लालबागचाच घ्यायचा. आणि मग परत त्यांना ह्याचा पुण्याचा गणपती पाहिल्यानंतर ते म्हणतात आपल्याला हा गणपती लालबागमध्ये घेऊया. बघा म्हणजे हे जे रूप आहे हे इतकी व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे. आणि त्या आपल्या रूपाचा अभ्यास करतोय आपण. नंतर रस. आता जेवायला तर विविधताच असते आपल्याला. गौरीच्या जेवणात काय, कुठल्याही आता नवरात्रातले पुन्हा पदार्थ खाणार आपण. आता ह्या पितृपंधरवडा उद्यापासून सुरू होणार. पितरांच्या आवडीसाठी त्यांच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी करणार. तर याच्यातनं आपण रस, त्या जेव्हा आपल्याला रस हे करते. आणि गंध, घ्राणेंद्रियाला गंध. आता सध्या पारिजातकाचा गंध इतका सुंदर असतो की संध्याकाळच्या वेळेला ती फुलं अशी नुकतीच अर्धवून असतात, त्यांचा गंध घ्यावासा वाटतो. ह्या पंचतन्मात्रा आहेत. आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. मग इतका सगळ्या तत्वांचा विचार किती करायचा. पण ही तत्वसुद्धा चिरंतन आहेत का हो? अरे रामा, तर ही तत्व चिरंतन नाही आहेत. म्हणून आपल्याला या सगळ्या तत्वा, म्हणून त्यांनी म्हणलं की 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तर आपण आता इथेच आज थांबूयात आणि उद्याला याचं थोडंसं विवरण जर कमी असेल तर ते अधिक करत राहूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.